आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती आणि सोबतच केंद्रीय सुरक्षा बलाच्या ज्या काही भरती होणार आहे त्यासाठी आता तरुणांनी जे आहे ते शारीरिक चाचणीच्या सरावाला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। विदर्भात जर आपण पाहिलं तर सध्या कडाक्याची थंडी आहे आणि या कडाक्याच्या थंडीतही अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या ग्राउंडवर पहाटे 5 वाजतापासून जे आहे ते शेकडो विद्यार्थी जे आहेत ते आपली पोलीस भरतीची शारीरिक चाचणीची तयारी करतानाचा आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये गोलाफेक असेल, लांब उडी असेल, पुलअप्स असेल, सोबतच जे काही चाचणी पोलीस भरतीसाठी लागते त्या पोलीस भरतीच्या चाचणीचा सराव सध्या तरुण आणि तरुणींकडून केला जात आहे। संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेले संपूर्ण हे विद्यार्थी आणि कडाक्याच्या थंडीतही सकाळी 5:30 ते 6 वाजतापासून जे आहे ते या मैदानावर दररोज शारीरिक चाचणीचा सराव त्यांच्याकडून केला जातोय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी रनिंग देखील विद्यार्थी सातत्याने करत असतात। कडाक्याची थंडी सध्या विदर्भामध्ये आहेत, पारा विदर्भातला सध्या घसरल्याने असं असताना भविष्यासाठी पोलिसात जे आहे ते भरती होऊन सेवा करण्यासाठी जे काही तरुणांचं स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी जे आहे ते पहाटे उठून जे आहे ते अशा पद्धतीनं रनिंग करतात। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ग्रामीण भागातून आलेले संपूर्ण हे तरुण आहेत, तरुणी आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे ते व्यायाम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। रनिंग असेल, सोबतच गोलाफेक आणि सोबत विविध ज्या काही कवायती आहेत, योगासने जे आहेत जे लागत आहेत ते संपूर्ण करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। एका शारीरिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांकडून जे आहे ते संपूर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे ते प्रशिक्षण देखील दिलं जातं। साधारणतः जवळपास दररोज सकाळी कडाक्याच्या थंडीत 1 ते 1.5 तास हे संपूर्ण विद्यार्थी अमरावतीच्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर जे आहेत ते कसरत करत असल्याचं पाहायला मिळत आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।